वेद 252 अध्याय हा गवा युर्वेदासाठी आहे. गाय फार पवित्र आहे. तिचे शेण, मूत्र, दूध, दही, तूप, मध या द्रव्यांची पंचकाव्य प्रत्येक मंगल प्रसंगी पूजेत तसेच स्वतः पवित्र होण्यासाठी सेवन करतात. गोमूत्र हे व्याधीसह पावन करणारे जंतुनाशक आहे. गायीचे अंग खाजवणे, त्यांना पाणी पाजणे, चारा घालणे, गोदान करणे, गायीला स्पर्श करणे हे शिव पवित्र आहे. पंचगव्य प्राशन 1 दिवस उपवास केला असता देह शांती होते. 3 दिवस केल्यास सांदपन व्रत होते. 21 दिवस गायीच्या दुधात राहिल्यास कृच्छा त्रिकृच्छा हे व्रत होते. प्रथम 3 दिवस उष्ण गोमूत्र, नंतर 3 दिवस उष्ण तूप, नंतर 3 दिवस उष्ण दूध व नंतर 3 दिवस उपवास केल्याने तप्त कृशा व्रत होते. गोमूत्र स्नान, दूध, दही या गोरस आहारात राहणे, गायीबरोबर वनात जाणे, गायी विश्रांती घेतील तेव्हाच भोजन घेणे याला गोव्रत म्हणतात. 1 महिना असे केल्याने पापमुक्ती होते. गायीच्या शिंगांना किडे लागली असता सैंधव घातलेले तेल शिंगांना लावावे. गायींना कर्ण रोग झाला असता शृंगवेर, बला, मासी यांचा काढा मधाबरोबर गायीस पाजावा किंवा मजिष्ठा, हिंग, सैंधव यांना सिद्ध केलेले तेल वापरावे. गायीच्या दातदुखीवर बेलफल, आघाडा, घातकी, पाटला, कुटच यांचा लेप करावा. या औषधाने घालून सिद्ध केलेले तूप त्यांच्या मुखात रोगावर उपयुक्त आहे. जिभेच्या रोगाने सैंधव घालावे. गायीचा गलग्रहासाठी शृंगवेद, त्रिफळा, दोन्ही हळदी यांचा वापर करावा. तुपास त्रिफळा घालून पाजले असता वातरोग, छाती, पोटदुखी, धूग नष्ट होतात. दोन्ही हळदी व पाट दिल्याने अतिसार बरा होतो. शृंगरेवर व भारंगी दिल्यास कोठ्याचे रोग, कास, दमा बरे होतात. वातावर तेल तर पित्तावर यष्टी, मधयुक्त तेल पाजावे. कफात योषमुक्त मध दावा. उडीद, हळद, तीळ, गहू, दूध, तूप, पाणी व मीठ यांचे गोळे वापरून वासरांना खाऊ घालावे. वासरे बलिष्ठ होतात. पंचमील गोमयाने सारून विष्णू लक्ष्मीची पूजा करावी. अश्वमुख पौर्णिमेचे विष्णू, रुद्र, सूर्य, अज, लक्ष्मी, अग्नी यांची पूजा करावी. तुपाने हवन करावे. गायीला दही खाऊ घालावे. मकर संक्रांतीस हवन करावे. मंत्रविद्या 293 अध्याय मंत्रविद्येचे स्वरूप वर्णन करणारे आहेत. ही मंत्रविद्या भोग व मोक्ष, श्रेय, पेय देणारे आहेत. ज्या मंत्रांना 20पेक्षा जास्त अक्षर असतात त्यांना माल मंत्र म्हणतात. 10पेक्षा जास्त अक्षरे असणाऱ्या मंत्राला अवर्क बीज असे म्हणतात. 10पेक्षा कमी अक्षरे असताना त्या बीज मंत्र होते. माला मंत्र वृद्धावस्थेत सिद्ध होतात. अवर्का मंत्र सामान्यसाठी प्रौढावस्थेत 3 तीर अवस्थेत तर बीज मंत्र तरवण्यातच सिद्ध होतात. मंत्रांच्याही स्त्री, पुरुष व नपुंसक अशा 3 जाती असतात. ज्याच्या अंती स्वहा शब्द येतो ते स्त्री मंत्र जाणावे. ज्याच्या शेवटी नमः शब्द येतो तो नपुंसक जाणावे. बाकी सरे पुरुष मंत्र म्हणावे. जारण, मरणादी षटविक्रिया वापरल्या जातात. पुष्कळसे मंत्र पुरुष मंत्र आहेत. शूद्रक्रिया, रोग निवारण, शांती कर्म यासाठी स्त्री मंत्र वापरतात. द्वेषणा, अभिचार कर्मासाठी नपुंसक मंत्र वापरतात. मंत्राचा दुसरा भेद म्हणजे आग्नेय व सौम्य. ज्यांच्या सुरुवातीस ओंकार उच्चारला जातो ते आग्नेय, ज्यांच्या शेवटी ओंकार उच्चारला जातो ते सौम्य. आग्नेय मंत्राच्या शेवटी तारा, अग्नी, वियत, आकाश असे शब्द असतात. आग्नेय व सौम्य मंत्र क्रूर व सौम्य कार्यासाठी वापरले जातात. आग्नेय मंत्राच्या शेवटी नमः शब्द जोडल्यास सौम्य मंत्र बनतात. उलट सौम्य मंत्राच्या शेवटी फट शब्द जोडून आग्नेय मंत्र बनवतात. साधकाच्या नावाचे प्रथमाक्षर या मंत्राने प्रथमाक्षर गणना करून तो मंत्र साधकास अनुकूल व प्रतिकूल ठरतात. जप, पूजा, हवन या क्रियामुळे सिद्ध केलेले मंत्र फलदेव होतात. तसाच ज्ञानानेही होतात. विधुवर दीक्षा देऊन अभिषेक वर केल्यावर चांगल्या गुरुकडून मंत्रविद्या शिकवावी. शिष्य हा शांत, कुशल, ब्रह्मचारी, इंद्रियांना जिंकणारा असावा. त्याने हवनास योग्य पदार्थ आहार घ्यावा आणि गुरूंच्या सेवेत मग्न असावे. मालमंत्राच्या व जपाच्या दुप्पट तिप्पट जप बीज मंत्राच्या करावा लागतो. श्री स्वामी समर्थ. तसेच ते सिद्ध होतात. सहज कानावर पडला मंत्र, कारस्थाने करून बळजबरी मिळालेला मंत्र अथवा केवळ वाचलेला मंत्र वापरणे अनर्थक असते.